every night are we paradise, paradise seems so far away. Still try to buy myself some time to get me to that place. All I want is you. Staying up till we want to. Tell you what I bet that we could see it new. कमीपणा घेण्यात काहीच हरकत नाही, फक्त समोरच्याकडे समजून घेण्याचा मोठेपणा हा नक्कीच असावा. हे वाक्य नात्यातील समजूतदारपणा आणि आपल्या अहंकाराचा त्याग करणे असंच काहीतरी आहे. आणि हो, प्रत्येकाने हे केलंच पाहिजे, तेव्हा तर आपल्या नात्यामध्ये गोडवा राहील. मग ते मैत्रीचे नाते असो वा कोणतेही असो. मैत्री आणि प्रेमात झुकणारा नेहमीच थोर असतो, कारण अहंकार तोडण्यात नव्हे तर नाती जोडण्यात खरा तो आनंद असतो. कमीपणा घेणे म्हणजे हार मानणे मुळीच नाही. आणि हो, ज्या नात्याला समजून घेण्याची प्रकृती असते तिथे कमीपणा घेणारा कधीच छोटा धरत नसतो. म्हणून आपल्या नातेसंबंधामध्ये अहंकार बाजूला ठेवून समजूतदारपणाला प्राधान्य पहिले दिले पाहिजे. हाय, हॅलो, नमस्कार, मी अंकिता तुमचं आपल्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला, आता संध्याकाळची पुढची कामं करायच्या अगोदर म्हटलं मस्त एक कडक चहा घेऊया. चहा घेतल्यानंतर थोडा थकवा कमी होईल आणि पुढची कामं करण्यामध्ये मस्त एनर्जी येणार. एक कप मस्त चहा घेतला आणि चला आता पुढच्या कामाला लागूया. तर इथे मी सगळे कपडे घडी करून ठेवले होते, ते आता जागच्या जागी लावून घेते. माझ्या आवडतं टी व्ही आणि माझा एक चहा, खरंच सांगते, ते जर मला भेटलं ना तर माझी सगळी कामं घरातली फटाफट होतात. हे करेपर्यंत इथे माझी मैत्रीण आली, तर मला बघून खूप खुश झाली आणि आल्या तिलाही अशी मिठी मारायची सवय आहे. चला, तर आता पुढे तिने माझा हा स्टँड बघितला जो मी कॅमेरा लावला आहे, तिला अजून आवडलं, परत एकदा मिठी मारली. मला बोलते असं काहीतरी करत राहा, आम्हाला बघायला खूप आवडतं. Every night are we paradise, paradise seems so far away. Still try to buy myself some time to get me to that place. All I want is you. Staying up till we want to. Tell you what I bet that we. तिला मी इथे सांगत होती, मी आत्ताच एक कप चहा प्याली, पण तू आली आहेस तर आता आपण मस्त दोघीजणी बसून गप्पा मारत एक कप तरी चहा पिऊयाच. तर तो जो चहा होता ना माझा, त्याच्यामध्ये थोडीशी चहा अजून वाढवली मी आणि मस्त आम्ही दोघींनी गप्पा मारत या चहाचा स्वाद घेतला. Cause we were just friends and now it's something far over. And I bet that we could find a way closer. Never wanted to put all of this in your head, but I can see that we're only friends. दोन मैत्रिणी भेटल्या आणि 2 कप चहा मिळाला तर ती मैफिल आपली कुठे रंगून आणि कुठे निघून जाते हे खरंच कळत नाही. आमचा टाईम कसा निघून गेला ना काहीच कळलं नाही. पण खूप गोष्टी झाल्या, खूप गप्पा मारल्या, खूप बरं वाटलं. थोडा वेळ तरी आपल्यासाठी स्वतःसाठी असा काढलाच पाहिजे, हो की नाही?
गप्पा रंगल्या, चहा पिऊन झालं आणि आता काय? आता थोडीशी एन्जॉयमेंट म्हणजे आपले रील्स तर बनलेच पाहिजेत. तर अशी आहे का तुमच्याकडे एक तरी मैत्रीण? असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा. माझी ही पण अशी छान-छान मैत्रीण आहे. तर दिवाबत्तीचा टाईम झाला. म्हटलं थांब हळद-कुंकू लावते, मग तू पण जा आणि मी पण जाते. म्हणजे आपली पुढची कामं म्हणजे आता जेवणाची तयारी. चला. चलो बाय बाय राधे राधे. Cause we were just friends, and now it's something far over. And I bet that we could find a way closer. नुसतं बसून राहण्यापेक्षा असं काहीतरी केलं ना तर तुमची एनर्जी पण वाढते आणि पुढची कामं करायला पण खूप थोडंसं बरं वाटतं. But I can see my world in flats. आज ती आली होती तर मला दिवाबत्ती करायला थोडा उशीर झाला. नाहीतर माझं 7 वाजता बरोबर दिवाबत्ती ही होतेच आणि ती झालीच पाहिजे. तर ठीक आहे, कधीतरी पुढे मागे हे होतंच. तर इथे मला आज खरंच थोडासा उशीर झाला. मला बाहेर रांगोळी वगैरे पण काढायची असते. तर त्यामुळे आज थोडा उशीर झाला. गप्पा मारत बसलो आणि रील्स वगैरे बनवत बसलो. तर वेळ कधी निघून गेला हे खरंच कळलं नाही. तर पहिला आली, गाणं लावलं होतं स्वामी समर्थांचं आणि बाहेर येऊन पहिला रांगोळी काढून घेते. Every night are we paradise seems so far away. Still try to buy myself some time to get me to that place. All I want is you. Staying up till we want to. Tell you what, I bet that we could see it through. I wanna let go, nothing to lose. Let's throw all our worries away. I know that it takes. सकाळ संध्याकाळ घरात हा घंटानाद झालाच पाहिजे. Cause we were just friends, and now it's something far over. And I bet that we could find a way closer. माझ्या दिवाबत्तीचा टाईम आणि आमच्या अहोंचा घरी येण्याचा टाईम हा एकच असतो. तर येताना मी त्यांना सांगितलं होतं की शेपूची भाजी घेऊन या, घरात पालक आहे. तर आज मी मस्त चमचमीत अशी शेपू पालक बटाटा ह्याची भाजी बनवली, भात बनवला, एका साईडला डाळ घातली आणि इथे पीठ मळून घेतलं. आता छान मस्त जेवण सगळं करून घेते आणि पीठ मळता मळता आठवलं, म्हटलं 2 भाकऱ्या पण करायच्या आहेत. तर 2 भाकऱ्या पण करून घेते. तर मस्त भाकऱ्या पण झाल्या, टमटमीत अशा फुगल्यात. चला आपण बघूया. I just want you under the lights. I just want you when it's my time. I just want you breaking my stride. I just want you. I wanna let go, nothing to lose. Let's throw all our worries away. लहानपणापासून आजी करायची भाकरी म्हणून मला ही भाकरी करायला खूप आवडते आणि भाकरी चपातीपेक्षा लवकर होते असं माझं म्हणणं आहे. आणि भाकरी ही थापायला पण खूप मज्जा येते. बरं, ही भाकरी आहे ना, तांदूळ, थोडंसं नाचणीचं पीठ, थोडंसं बाजरीचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ असं सगळे मिक्स पीठ करून मी ही छानशी अशा 2 भाकऱ्या बनवल्या आहेत. ज्याला खायच्या आहेत त्या भाकऱ्या खातील आणि ज्यांना चपाती खायची आहे ते चपाती खातील. असं म्हणून मी भाकरी आणि चपाती असे दोन्हीही बनवले आहेत. इथे पाणी टाकते आहे मी. तर तुम्ही म्हणाल की एवढं पाणी कसं टाकते आहेस? तर नाही, अजिबात नाही, थोडंच टाकलं आहे. आणि जे भाकरी बनवतात ना त्यांना बरोबर अंदाज असतो की भाकरीला कितपत पाणी लागलं पाहिजे. तर त्याच अंदाजाने मी भाकरीला पाणी लावलेलं आहे आणि ही अशी मस्त माझी टमटमीत भाकरी फुगलेली आहे. बघू शकता तुम्ही. हाय मैत्रिणींनो. तर चला
आता आम्हाला जेवायचं आहे. दिवस आज खूप छान गेला, मस्त गेला. उर्वी आली होती तर मजा आली, मस्त मजा गेली. संध्याकाळचा दिवस छान गेला आणि दिवसभर आपली कामं चालूच असतात. आणि चला आता छान छान व्हिडिओ असे मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने मी व्हिडिओ सेंड करते, तर सॉरी, मला जसा टाईम मिळतो तसा मी व्हिडिओ शेअर करते. तर चला आता आम्ही जेवून घेतो आहे. आज ही भाजी शेपू पालक बटाटा ह्याची भाजी आणि कुकरमध्ये मस्त मसूरची आणि तुरीची डाळ बनवलेली. चला इथे रात्रीचा आमचा पोटोबा म्हणजे रात्रीचं जेवण झालेलं आहे. आता आली आहे मी भांडी घासायला. बरं, हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर इथेच एंड करते आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करताना खूप बरं वाटलं. असा काही आज माझा दिवस गेला. बरं, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. जर तुम्हाला आवडलं असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ खूप छान होता म्हणून, म्हणजे अजून थोडी प्रेरणा मिळेल मला आणि पुढचे व्हिडिओ करण्यामध्ये अजून मजा येईल, हो की नाही. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. Every night are we paradise, paradise seems so far away. Still I try to buy